कर्जत तालुक्यातील पाली भूतवली हे धरण सध्या चर्चेत आलंय। या धरणात अनेकांनी आपला जीव गमावलाय। अशातच आता पुन्हा 2 मित्रांचा याच धरणात दुर्दैवी अंत झालाय। धक्कादायक बाब म्हणजे दोघं तरुण पोहत असताना त्यांचाच एक मित्र मोबाईल कॅमेऱ्यात व्हिडिओ करत होता। त्याच व्हिडिओमध्ये दोघं जण तरुण पाण्यात गायब होतानाचा थरार कैद झालाय। व्हिडिओ बनवत असतानाच इब्राहिम आझीज खान वय 24 वर्ष आणि खलील अहमद शेख वय 24 वर्ष या 2 तरुणांनी बघता बघता तळ गाठला। हे दोन्ही तरुण गोवंडी मुंबई येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुंबई गोवंडी येथील इब्राहिम आझीज खान, खलील अहमद शेख आणि हितेश जितेंद्र कांदू हे तिघं तरुण शनिवार दिनांक 17 मे रोजी सुट्टीचा दिवस असल्यानं माथेरान येथे 1 दिवसीय ट्रिप करून आपल्या पाळीव कुत्र्यासह दिनांक 18 मे रोजी रात्री 3 वाजण्याच्या सुमारास कर्जत तालुक्यातील नेरळ विभागात असणाऱ्या पाली भूतवली धरण परिसरात आले होते। पहाटेच्या सुमारास पाली भूतवली धरणात आंघोळ करण्यासाठी दोघं जण पाण्यात उतरले। मात्र काही वेळातच इब्राहिम खान आणि खलील शेख यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते गटांगळा खाऊ लागले। हे सर्व त्यांचा मित्र हितेश कांदू हा किनाऱ्यावर राहून मोबाईलमध्ये शूट करत होता। ही घटना घडत असताना हितेश कांदू मित्रांना सारखा किनाऱ्यावर या असे सांगत होता। पोहत रहा, बाहेर या असं तो अनेकदा बोलत असल्याचा आवाज व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालाय। मात्र आपल्या मित्रांबाबत नक्की काय होतंय याबद्दल तो देखील अनभिज्ञ असल्याचा प्रकार दिसत होता। दोघांनी तळ गाठल्यानंतर हितेशला घटनेचं गांभीर्य लक्षात आलं। त्यानंतर त्यानं स्थानिक नागरिकांना आरडाओरड करून बोलावलं आणि त्यांच्या मदतीनं दोघा मित्रांना पाण्याबाहेर काढण्यात यश आलं। याबाबत माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भास्कर गच्चे हे पोलीस शिपाई गणेश पाटील यांच्यासह घटनास्थळी गेले। तेथे दोघांचं शव बाहेर काढल्यानंतर त्यांच्या सोबत असणाऱ्या पाळीव श्वानाला देखील आपले अश्रू अनावर झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। तर मित्राच्या डोळ्यासमोरच ही दुर्दैवी घटना घडल्यानं हितेश कांदू याला जबर धक्का बसला होता। या घटनेबाबत स्थानिकांनी मोठा खुलासा केलाय। माती माफियांनी या धरणातील माती काढल्यानं येथील पाण्यात भले मोठे खड्डे पडलेत। मात्र बाहेरून आलेल्या पर्यटकांना याची माहिती नसते, त्यामुळे त्यांचा पाण्याचा अंदाज चुकतो आणि अशा प्रकारच्या घटना येथे सतत घडत असतात अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। वारंवार पाणथळ जागी अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने पर्यटकांनी विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे। त्याचप्रमाणे प्रशासनानं अशा भयानक ठिकाणांवर सुरक्षा यंत्रणा राबवण्याची गरज असल्याचं स्थानिकांमार्फत सांगण्यात येत आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।